नमस्कार, मी उमेश कोकरे। आज आपण उत्तम नगर मध्ये इंद्रावासात येथील जी आपली मागे नदी दिसते तिथे उभे आहोत आणि हा जो परिसर आहे तो जुनी मशानभूमीचा परिसर आहे। आता या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा झाला होता आणि त्या कचऱ्याची तक्रार जी आहे ते महानगरपालिकेमध्ये आणि वॉर्ड ऑफिसला केलेली होती आणि कचऱ्याची विल्हेवाट जी आहे ती शास्त्रीय पद्धतीने लागणे गरजेचं होतं। म्हणजे तो कचरा उचलून त्याला ओला कचरा सुका कचरा असा करून त्याला डिमोलिश करणं गरजेचं होतं। परंतु आपले जे महाप्रतापी आरोग्य निरीक्षक साहेब आहे आणि आपली जी आरोग्य यंत्रणा आहे महाप्रतापी, त्यांनी काय केलं, हा जो कचरा आहे, थोडा कॅमेरा पुढे घ्या, तो कचरा ह्या नदीमध्ये टाकला। आणि ही जी नदी तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये हे सगळं ड्रेनेज चाललेलं आहे। काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी 350 कोटी ते 400 कोटीचं बजेट आलेलं आहे नदी सुधार प्रकल्पासाठी, असं सांगून मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून पक्षाचे जे आमदार आहेत, भीमराव अण्णा तापकीर असतील किंवा पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून त्याचं उद्घाटन केलं होतं। आम्हाला वाटलं की आता आमची जी नदी आहे ती अमेरिकेप्रमाणे मोठी म्हणजे अशी सुशस्त आणि प्रस्त होईल। परंतु जर आता तुम्ही त्याची अवस्था बघितली तर त्या 100, 200, 300 किती असतील ते मला माहित नाही, त्याची एक ईट पण इथं लागलेली नाही। ते पैसे कुठे गेले माहित नाही। आणि हा जो महाप्रतापी आरोग्य निरीक्षक आहे त्यांनी हाच कचरा सगळा ह्या नदीमध्ये टाकलाय। आज हे जे पाणी आहे ते त्याला गटरीचं स्वरूप आलेलं आहे। आज दौंड, इंदापूर, बारामती, उजनी धरणातले जे पण परिसरातले उजनी धरणातनं जे पण लोक पाणी पितात आहे त्यांना मोठ्या प्रमाणात कॅन्सर झालेले, अशी शास्त्रीय कारणं आणि शास्त्रीय जे विधान आहेत ते या ठिकाणी समोर आलेले आहेत। ह्याला कारण इथली पुणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा आहे। नदी सुधार जो प्रकल्प होता त्याला मोठ्या प्रमाणात गती देण्यात यावी आणि नदी प्रदूषण कायद्याअंतर्गत हा जो आरोग्य निरीक्षक आहे जोरी म्हणून आहे आणि त्याचे जे कोण असतील त्याचे साथीदार त्यांच्यावरती फौजदारी कलमाने गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे। अशा प्रकारे आमच्या नदीची यांनी वाट लावून टाकलेली आहे आणि ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई 100% झाली पाहिजे। आणि सोलापूर, दौंड, बारामती, उजनी धरणातलं पाणी वापरणाऱ्या नागरिकांनो, तुमच्या आरोग्यासोबत अशा प्रकारे हेळसांड होते। हेच पाणी तुम्हाला उजनीला प्यायला मिळते आणि ह्याच्यावरती आम्ही आवाज उठवत आहोत। तुम्ही पण त्याच पद्धतीने तुमच्या लोकप्रतिनिधींवर दबाव आणा की ही जी नदी सुधार प्रकल्प आहे तो मोठ्या प्रमाणात नदी सुधार प्रकल्प जो आहे तो चालू झाला पाहिजे। त्याचे पैसे गेले कुठं आता?